घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेमध्ये ऋषिकेशचे दिवस बदलताना दिसणार आहेत आणि जो माणूस सच्चाईने चालतो त्या माणसाच्या बाजूने कशी चांगली माणसं उभी राहतात आणि कसा वाईट माणसांचा संहार होत ऋषिकेशला या सगळ्यामध्ये बाजार समितीचं अध्यक्षपद तर आहेच, पण याचबरोबर इन्कमचं एक मोठं सोर्स पण सुरू झालेलं आहे आणि सयाजीरावांच्या कुटकुट कारस्थानांना आळा घालत सगळ्या एकमताने मुळशी गावाने आता पूर्णपणे सगळे अधिकार ऋषिकेशच्या ताब्यात देत सयाजीरावांचा डाव कसा उधळून लावलाय, ऐश्वर्या कशी तोंडावरती पडली आणि त्याचबरोबर सारंग आणि सुमित्रा यांचा माज कसा झटक्यात उतरलाय, कारण हे रणदिव्यांच्या नाव न वापरता केलेल्या ऋषिकेशने नालायक सुमित्राला हे दाखवून दिले. आता इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे मुळशी गावातून बाहेर काढण्यासाठी ऐश्वर्या आणि सयाजीराव हे पूर्णपणे प्रयत्न करत असतात आणि सयाजीराव आपल्या माणसांना सांगतो तो ऋषिकेश रणदिवेला नाना रणदिव्यांनी पूर्णपणे हद्दपार केलेला आहे आणि नाना रणदिव्यांना त्याच्याच बायकोने ढकललंय. म्हणजे थोडक्यात काय तर नाना रणदिवेंना मारण्याचा पूर्णपणे प्लॅन ऋषिकेश आणि त्याच्या बायकोने केला आहे. हे आपल्याला आता सगळ्यांच्या समोर आणायला पाहिजे, जेणेकरून ऋषिकेश रणदिवे यांची अशी काही बदनामी होईल ना आणि गावची लोक नानासाहेबांवरती जीव टाकतात ती लोक नानासाहेबांवरती जीव टाकत याला आता कसा हद्दपार करतील ते बघूया. असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते हा प्लॅन एकदम फक्कड आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये आपण हा प्लॅन ना असा काही वर्कआउट करायचा की त्याला या गावातनच हकलपट्टी झाली पाहिजे. सयाजीराव म्हणतात पंचक्रोशीत त्याला कोण स्थान देणार नाही अशी त्याच्याबद्दल मी पसरवतो ना अफवा, आणि मग मुळशी गाव बाजार समिती सगळं आपल्या ताब्यात. सयाजीरावांना माहीत नसतं गावची लोक ही नानासाहेब रणदिवे यांचा मुलगा म्हणून ऋषिकेशकडे पाहत नसतात, तर एक चांगला माणूस आपल्या गावाला सपोर्ट करणारा, आपल्या गावाला प्रत्येक वेळेला पाठीशी उभं राहणारा माणूस म्हणून पाहत असतात. आणि हेच सगळं आता या सगळ्यामध्ये दिसून येणार असतं. आता इकडे सयाजीराव ऐश्वर्याला सांगतात की तू तुझ्या सासूला सांग की बाजार समितीच्या याच्यावरती नानाच्या ऐवजी सारंगची निवड करायला. मग इकडे ऐश्वर्या सांगायला येते आई मला असं वाटते की आता नानांचे सगळे कामं एक एक करत आपल्याला सारंगच्या ताब्यात द्यायला पाहिजेत. कारण कसं आहे ना, बाजार समितीच्या याच्यावरती सारंगचाच अधिकार असला पाहिजे, कारण त्यांना जितकं काही जमिनीबद्दल कळतं ना तितकं तर ऋषिकेश रावांना पण कळायचं नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही एक पाऊल उचलावं, नानासाहेबांच्या वतीने तुम्ही एकदा बाजार समितीच्या निवडणुका कराव्यात आणि बाजार समितीवरून ऋषिकेश दादांचा जो अधिकार आहे तो काढून टाकून तुम्ही एकदा अनाऊन्स करा की त्यांनी म्हणजे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना आम्ही हद्दपार केले आमच्या घरातून, म्हणजे गावात सुद्धा त्यांच्याबद्दल चांगलं मत नसणार आहे. म्हणजे तुमच्या विरुद्ध कोणीही बोलणार नाही किंवा तुमच्या विरुद्ध कोणाचा गैरसमज होणार नाही. मूर्ख ती सुमित्रा पूर्णपणे ऐश्वर्याच्या अधीन झालेली असते. त्यातच आजी सुद्धा म्हणते बघ सुमित्रा, हीच वेळ आहे तुझ्याबद्दल आणि तुझ्या मुलांच्या बद्दल गावामध्ये स्थान चांगलं करण्याचं. तू जर का सांगितलंस की ऋषिकेश आणि जानकी यांनी अख्ख्या गावामध्ये सांगितलंस की यांनी नानासाहेबांना ढकलले म्हणजे जानकीने, आणि ऋषिकेश तिला सपोर्ट करतोय, तर गाव पूर्णपणे त्याच्या विरोधात होईल. शर्वरी म्हणते आजी हे अशी कारस्थानं आपण नको करायला. ज्याला जे समजायचंय त्याला ते समजू दे, पण आपण या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादाला बदनाम करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय शोरूताई, जर ऋषिकेश दादांचं सत्य आपण बदनाम नाही करत आहोत, त्यांचं सत्य जर आपण अख्ख्या गावासमोर नाही ना आणलं तर या सगळ्यामध्ये गाव आपल्याला चुकीचं समजेल, तुमच्या सख्ख्या भावांना तुमच्या सख्ख्या आईला चुकीचं समजेल आणि सावत्रपणामुळे आपण त्यांना घराबाहेर काढलं असं होईल. नानासाहेबांना ढकलले हे कळलं ना तरच या सगळ्यामध्ये गाव त्यांना गावाबाहेर काढेल. असं म्हटल्यावरती आता कुठेतरी सुमित्राला ही गोष्ट सुमित्रा विचार करते नाही, माझ्या मुलांचं काही चूक नसताना त्यांची बदनामी मी होऊ देणार नाही असं म्हणत सुमित्रा या सगळ्यामध्ये आता मात्र या सगळ्यामध्ये सपोर्ट करते आणि ती सांगते ठीक आहे, मी बाजार समितीच्या नानांच्या वतीने आता पुन्हा एकदा सारंगची बोलणी करायला तयार आहे. बाजार समितीच्या माणसांना माझ्याकडे पाठवून दे
असं म्हटल्यावर ती लगेच ऐश्वर्या सूत्र हलवते. आता सयाजीराव आपली माणसं घेऊन बाजार समितीच्या इकडे पोहोचतात आणि बाजार समितीच्या अध्यक्षावरती दबाव टाकतात आणि ते सांगायला लागतात, हे बघा नानासाहेब रणदिव्यांची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. या परिस्थितीमध्ये त्यांची बायको सुमित्रा रणदिवे हिचा शब्द तुमच्यासाठी प्रमाण असला पाहिजे. यावरती बाजार समितीचे अध्यक्ष म्हणतात, हो तर आमच्याकडे ऋषिकेश रणदिवे आणि आता नानासाहेब रणदिवे यांच्यासाठी खूप वेगळं स्थान आहे. ऋषिकेश रणदिवे या सगळ्यामध्ये आमच्यासाठी सर्वस्व आहेत. यावर नानासाहेब म्हणतात, हे बघा ऋषिकेश रणदिव्यांचं माहिती नाही, पण सुमित्रा रणदिवे यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. असं म्हणत सुमित्राला बोलण्यासाठी सांगितलं जातं. सुमित्रा सांगते, खरं सांगायचं तर या गोष्टी चव्हाट्यावरती आणण्यासारख्या नाहीत. असं बोलत असते फक्त ती, पण गोष्टी चव्हाट्यावरती आणण्यामध्ये सुमित्रा एक्सपर्ट असते. सुमित्रा सांगते, खरं सांगायचं तर नानासाहेबांना आमची सून हिने ढकललंय. आता ह्या गोष्टी चार चौघात काय सांगायच्या, त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या. मला काही बोलायचं नाहीये. ज्या सुनेने नानासाहेब ढकललं त्या सुनेची बाजू घेऊन माझा मुलगा सुद्धा बाहेर गेलाय. माझ्या मुलाला आम्ही घराबाहेर नाही काढलेलं आहे, त्याने स्वतःहून घर सोडले. तुझा मुलगा तुला मेला असं म्हणत नालायक सुमित्रा आपण काय केलंय हे नाही सांगत, फक्त ऋषिकेशने काय केलंय हेच सांगते. म्हणजे ऋषिकेश काय बोलला हेच सांगते. आता बाजार समितीच्या लोकांना जरा डाऊट येतो आणि त्यांना थोडासा विचार पडतो की या सुमित्रा रणदिवे हे बोलतायत, पण तरी सुद्धा ऋषिकेश रणदिवे यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे आता ते म्हणतात, हे बघा मी तुमची बाजू गावकऱ्यांच्या समोर मांडतो. तुमचं याच्यावरती म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये नानासाहेबांची जागा सारंग रणदिवे यांना देण्यात यावी, पण या सगळ्यामध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. हा पूर्ण गावकऱ्यांचा निर्णय असेल आणि गावकऱ्यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही सारंग रणदिवे यांना पाठवा. सयाजीराव विखे पाटील आहेत, आम्ही ऋषिकेश रणदिवे यांना बोलवणं धाडतो. आता ऋषिकेशला इकडे गुलाबदादा धावत पळत सांगायला येतात, ऋषिकेश दादा लवकर लवकर चला, कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला तिकडे बोलवणारे बाजार समितीचं सुमित्रा आई तिकडे गेल्या होत्या. यावरती इकडे आता गुलाबने हे सांगितल्यावरती ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो. गुलाबदादा म्हणतात, जा बाजार समितीच्या कमिटीवरती काहीतरी मोठा निर्णय होतोय, कारण बाजार समितीच्या कमिटीवरती तुमची गरज आहे ऋषिकेश दादा, त्या शेतकऱ्यांसाठी तरी. यावरती ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, आता कुठे जायची मला सोय नाहीये, मला काहीही जायचं नाहीये. सुमित्रा रणदिवे बाई तिकडे गेल्या होत्या, म्हणजे त्यांनी तिकडे जाऊन काहीतरी चुकीची माहिती सांगितले. तिकडे गेल्यावरती घरच्यासारखा अपमान मी नाही सहन करू शकत. जानकी म्हणते, का विचार असं करताय की काही लोकांनी गैरसमज केला म्हणून बाकीचे लोक सुद्धा या सगळ्यामध्ये तुमचा अपमान करतील? नाही, तुमचा अपमान कुणी करणार नाही. तुम्ही जावी अशी माझी इच्छा आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता ऋषिकेश विचार करतो आणि दुसऱ्या दिवशी बोलवलेलं असल्यामुळे आजची रात्र गुलाबकडेच काढायचं ठरतं. आता ऋषिकेश आपल्या मनाची समजूत करतो की आजपासून जानकी आणि ओवी हेच आपलं कुटुंब. पण त्याच वेळेला तिकडे आता सौमित्रला ज्या गोष्टी समजतात, सौमित्र त्या रात्री तिकडे येतो. सौमित्र आल्यावरती इकडे जानकीला आनंद होतो. सौमित्र म्हणतो, दादा कुणी कितीही सांगितलं ना तरी माझा या गोष्टीवरती विश्वास नाही. ऋषिकेश म्हणतो, तू आईला भेटला नाहीस वाटते अजून, तू आईला भेटून ये, मग आई तुला सगळं सांगेल की आजपासून कसं तुझं आणि माझं काहीच नातं नाहीये. मी तुझा दादा नाही, तू माझा भाऊ नाही. यावरती सौमित्र म्हणतो, मला अख्ख्या जगाने येऊन सांगितलं ना, देवाने वरती येऊन सांगितलं ना, तरी सुद्धा मी तुझ्यावरतीच विश्वास ठेवणार आहे. मला गुलाबदादांनी सगळी परिस्थिती सांगितले. दादा या सगळ्यामध्ये ही एकच बाजू आहे की त्या सगळ्यात तू घरी चल पहिला, मी आईला समजावतो. ऋषिकेश म्हणतो, नाही. ऋषिकेश आपल्या हट्टावरती पेटतो आणि तो जाण्यासाठी तयार नसतो. त्यावेळेला मग मात्र आता सौमित्र म्हणतो, दादा तू नको तिकडे जाऊस, पण या सगळ्यामध्ये मला गुलाबदादांनी सांगितलंय की उद्या तुला बाजार समितीच्या इकडे बोलवलंय, तिकडे मोठा निर्णय होणार आहे. हे बघ, ज्याप्रमाणे माझा तुझ्यावरती विश्वास आहे ना, त्याचप्रमाणे गावातली अनेक लोक आहेत ज्यांचा तुझ्यावरती विश्वास आहे, जे लोक तुझ्यावरती प्रेम करतात, जे लोक तुझ्या रणदिवे नावाला नाही तर ऋषिकेश या नावाला ओळखतात. त्यामुळे तू तुझ्या हक्कासाठी, तुझ्या प्रामाणिकपणासाठी जा तिकडे. जानकी म्हणते, मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे. ऋषिकेश म्हणतो, सौमित्र तू आलायस, मी घरी तर येणार नाही, तुझं म्हणणं तर ऐकणार नाही,
पण तू माझ्यावरती जो विश्वास दाखवलास ना, त्यासाठी मला आता उभारी आली. तू माझ्यावरती विश्वास दाखवलास म्हणजे अजूनही माझ्यावरती विश्वास दाखवणारं कुणीतरी आहे हे मला समजलंय. आणि याच गोष्टीचा आता मी नक्की विचार करेन की तिकडे जायचं किंवा नाही. यावरती ऋषिकेश म्हणतो, खरंच पण तू आज आलास आणि मला जे काही बोललास ना, त्यासाठी तुझे आभार. सौमित्र म्हणतो, दादा असे तुझे आभार मानायचे म्हटले तर आम्ही किती वेळा आभार मानू. पण आता आता रडायचं नाही, लढायचं. मी तुझ्या पाठीशी आहे. मी आईला समजवेन. ऋषिकेश म्हणतो, जर तुला माझ्यावरती काही वाटत असेल ना, तर तू आईशी माझ्याविषयी बोलणार नाहीस, माझी तुला शपथ आहे. असं म्हणत ऋषिकेश सौमित्र आपल्या शपथीमध्ये अडकवतो. मग सौमित्र म्हणतो, माझी पण तुला शपथ आहे. तू बाजार समितीच्या इकडे जा आणि तिथे तुझं जे काही म्हणणं आहे ते मांड. आता दुसरा दिवस उजाड. इकडे दुसऱ्या दिवशी बाजार समितीमध्ये आता ऑलरेडी सगळी माणसं घेऊन सयाजीराव पोहोचलेले असतात. सयाजीराव सांगतात, हे बघा, ऋषिकेश रणदिवे यांनी त्याच्या म्हणजे बायकोनी वडिलांना ढकललंय. त्यामुळे मला असं वाटतं की ऋषिकेश रणदिवे यांचं तर नाव काढून टाकावं. पण सयाजीराव म्हणतात की याच्यामध्ये अजून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की नानासाहेब रणदिवे हे आजारी असल्यामुळे त्यांच्या जागेवरती तुम्ही त्यांचा धाकटा मुलगा सारंग रणदिवे याला हे देण्यात यावं अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता ऋषिकेशची एंट्री होते. ऋषिकेशला पाहिल्यावरती सगळी लोक या ऋषिकेश सर असं ज्या अर्थी बोलतात त्याच अर्थी ऋषिकेशला समजतं की या सगळ्यामध्ये अजूनही ज्याप्रमाणे सौमित्राचा आपल्यावरती विश्वास आहे, या लोकांचा पण कुठेतरी आपल्यावरती 100% विश्वास आहे. हे समजल्यावरती त्याच्या मनामध्ये जरा तरी आता आशेची पाल होते, चुकचुकते आणि नमस्कार करत तो आतमध्ये एंटर करतो. आणि का बोलवलं आम्हाला असं म्हटल्यावरती इकडे आता सारंग पण आलेला असतो. सारंग सयाजीरावांच्या बाजूने, तर सौमित्र एकटा वाघ सगळ्यांच्या आता विरोधात उभा असतो. आणि तो सांगतो, तुम्ही मला जर या सगळ्यामध्ये आता बाजार समितीच्या कमिटीमधून काढून टाकणार असाल तर काढून टाका. मला माझं कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे. त्यावरती आता इकडे बाजार समितीचे अध्यक्ष म्हणतात, नाही ऋषिकेशराव, कुणीही सांगितलं नाही येऊन तरी तुम्हाला आम्ही पाहिलेलं आहे. तुम्ही आमच्यासाठी देवा समान आहात आणि कुणाच्याही बोलण्यावरून आम्ही अजिबात तुमच्यावरती अविश्वास दाखवणार नाही. कारण कोणाचे काही संबंध नसताना तुम्ही कित्येक लोकांचे संसार उभे केलेत आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला रणदिवे या नावाने नाही तर ऋषिकेश या नावाने ओळखतो. त्यामुळे न सयाजीराव विखे पाटील न सारंग रणदिवे, आम्हाला फक्त ऋषिकेश रणदिवेच हवेत. बाजार समितीचे अध्यक्ष पण आणि या उपर तुमच्यावरती खूप मोठ्या जबाबदाऱ्या येणार आहेत. कारण आता तुम्ही सुमित्रा एंटरप्राइजेसमध्ये नाही आहात हे सुमित्रा आईंनीच आम्हाला सांगितलंय. त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, रणदिवेबाईंनी तुमच्याकडे येऊन जे काही सांगितलं ना, त्यामुळे तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही, यासाठी खरंच तुमचे धन्यवाद. कारण यावरती ते म्हणतात, रणदिवेबाई? ऋषिकेश म्हणतो, हो, कारण माझ्या रणदिवेबाईंनीच मला आता नातं तोडलेलं आहे. त्यामुळे आई मुलाचं नातं नाहीये. सयाजीराव म्हणतात, मी तुम्हाला नम्र विनंती करू इच्छितो की याच्या भोळ्या चेहऱ्यावरती जाऊ नका. या सगळ्यामध्ये माझं म्हणणं ऐका, त्या माऊलीचं म्हणणं ऐका, त्या माऊलीला काय सांगायचं होतं ते ऐका आणि ते ऐकून मगच निर्णय घ्या. पण सयाजीरावांना कोण काळं कुत्रं विचारत नाही. सगळे ऋषिकेश रणदिवे असे म्हणून आता त्याचा घोषणा द्यायला लागतात. आणि एकच वादा ऋषिकेश दादा असं म्हणत ऋषिकेशच्या मागून आरोळ्यावरती आरोळ्या यायला लागतात. आणि बाजार समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोधी सयाजीराव विरुद्ध आणि आता इकडे सारंग विरुद्ध, सुमित्रा विरुद्ध, पूर्ण रणदिव्यांच्या विरुद्ध ऋषिकेशची एकमताने निवड झालेली असते. आणि आता बाजार समितीचे अध्यक्ष म्हणतात, आता सगळा कारभार तुम्ही सांभाळा. आम्हाला तिप्पट पैसे नको आहेत. एकाच वेळेला तिप्पट पैसे घेऊन नंतरचे 3 वेळेचे माल आम्ही शेतीत कुजवलेले आहेत. त्यामुळे दर वेळेचा आमचा माल जाऊ दे. एकदाच तिप्पट पैसे घेऊन वर्षभर आम्हाला नुकसान नको आहे. आम्हाला योग्य तो भावदर मिळवून देणारा आमचा हाच ऋषिकेश दादा आम्हाला पाहिजे. आता ऋषिकेश रणदिवेचा ऋषिकेश दादा झालेला आणि रणदिवे हे नाव कायमचं सोडून ऋषिकेश आता पुढे जात आहे. आणि या सगळ्यामध्ये ऋषिकेशच्या पाठीशी असलेले आशीर्वाद, त्याने केलेले चांगले कर्म
हे सगळं सगळं आता फळाला येत आहे आणि कुठेतरी पार्वती आईचा आशीर्वाद, कारण आई जरी लहानपणीच गेली असली तरी आपल्या मुलाच्या पाठीवरचे तिचे आशीर्वाद कायम असतात. सावत्र आईने जरी नातं तोडलं असलं तरी सख्खी आईची नाळ जोडलेली असते. मेल्यावरती सुद्धा आई आपल्या मुलांसाठी काही ना काही करते याचा प्रत्यय येतो. लोक आता इकडे ऋषिकेशला उचलून घेतात. सयाजीरावांचा पूर्ण डाव फेल ठरतो. अख्ख्या गावासमोर नामुष्की होत आणि सगळेजण एकच वादा ऋषिकेश दादा, एकच वादा ऋषिकेश दादा असं म्हणत ऋषिकेशला उचलून घेतात. जय जयकार करायला लागतात. आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालेलं असतं की नावाने नाही तर ऋषिकेश त्याच्या कर्माने मोठा आहे. इकडे जानकीला धावत पळत गुलाबदादा सांगायला येतात आणि जानकीचा आनंद गगनात मावेनासा होतो. या सगळ्यामध्ये जानकी आता ऋषिकेशची वाट पाहत असते. जानकीला सत्य तर समजलेलं आहे की ऋषिकेशची बाजार समितीच्या पदी निवड झाली. इकडे सुमित्रा आणि ऐश्वर्या यांना सत्य समजले, सारंगला सत्य समजले आणि खूप मोठा सत्याचा असा उलगडा होत सगळ्यांची तोंड पार पडलेली आहेत. आणि त्यामुळे आता ऋषिकेशचं साम्राज्य एक एक करत वाढत चाललंय. ऋषिकेश विरुद्ध रणदिवे, मुळशी गावामध्ये कोण जिंकणार आणि असं पाहायला तुम्हाला आवडेल का? मालिकेमधला हा ट्विस्ट कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा.